आपण समाजासाठी काही मोठं करत जरी नसेल ना, तरी दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात आपण 1 मिनिटाचा का आनंद जरी देऊ शकलो, तरी ती एक समाजसेवाच होईल. नमस्कार. मी शैला डेकाटे. सानपाडा, नवी मुंबई येथे वास्तव्याला असते. मी गृहिणी असून सध्या मनुष्यमन माणुसकी सेवाभावी या संस्थेमध्ये सचिव पदावर कार्यरत आहे. आवड म्हणाल तर मला वाचनाची, ड्रॉइंग, क्राफ्ट, छान गाणं ऐकण्याची, फिरण्याची फार हौस आहे. प्रेक्षणीय स्थळ बघायला फार आवडतात आणि अर्थातच गृहिणींचा आवडता विषय स्वयंपाक. स्वयंपाक करायलाही आवडतं आणि मुख्य म्हणजे समाजसेवा हा माझा अतिशय आवडता विषय आहे. शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे मला नेहमीच फळ्यावर सुविचार लिहायला सांगायचे. एकदा कॉलेजमध्ये सुविचार लिहत असताना मी विंदा करंदीकरांच्या काही ओळी लिहिल्या होत्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकरांच्या या शब्दाने प्रेरणा घेत मला समाजकार्याविषयीची आवड निर्माण झाली. पण मला नक्की कळत नव्हतं की एक्झॅक्ट काय करावं, काय करायला हवं. ज्या समाजाने आपल्याला दिलंय, ज्या समाजाने आपल्याला उभारी दिली आहे, त्या समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं. पण नक्की दिशा मिळत नव्हती. काय करावं कळतच नव्हतं. अशातच कॉलेजमध्ये जाता जाता एक दिवस मला साईडला एक बोर्ड दिसला, दृष्टीहीन मुलांची शाळा. मी सहज जाऊन बघितलं. तिथे शाळा नव्हती, पण एक वर्ग होता. 16-17 मुलांना त्या बाई शिकवत होत्या. मी गेल्यावर त्यांनी मला विचारलं, "काय?" म्हटले, "नाही, मी कुतूहलाने सहज बघायला आले, काय आहे?" मी तिथे थोडा वेळ रेंगाळले. त्या छान त्यांना गोष्टी सांगत होत्या, खेळायला मदत करत होत्या. काही जणांना दिसत होतं, काही जणांना मुळीच दिसत नव्हतं. मी तिथे थोडा वेळ घालवून परत आले आणि नंतर माझं हे नित्याचंच रोजचंच काम झालं. दर 2 दिवसाआड मी तिथे जायची. त्या मुलांसोबत खेळ खेळायची जमेल तसा. त्यांना छान-छान गोष्टी सांगायची आणि गप्पा मारून घरी यायचे. कालांतराने लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे मला समाजसेवा काही करायला मिळाली नाही, जे मी ठरवलं होतं. मधून-मधून त्या विंदा करंदीकरांच्या ओळी माझ्या मनात घर करतच असायच्या. त्यामध्येच उचंबळून यायच्या. तरीसुद्धा मी आमच्या कॉलनीमध्ये जर काही वैद्यकीय शिबिर म्हणा किंवा रक्तदान शिबिर म्हणा असेल, तर तिथे मी जमेल तसा सहभाग घेऊन तिथे मी समाजसेवा करायचा प्रयत्न करत होते. अशातच तिथे एक नर्स मला मिळालेली. तिच्यासोबत मी तिथल्या हॉस्पिटलला गेलेले. तर ती ज्या वॉर्डामध्ये होते तो वृद्ध लोकांचा वॉर्ड होता आणि तिथे एक काकींना वाचून दाखवत होत्या काहीतरी. तर मला एकदम वाटलं, अरे म्हटलं हे तर खूपच छान आहे. मग मी त्यांना म्हटलं, "मी यांना पण काही वाचून दाखवू शकते का?" म्हणाले, "व्हाय नॉट?" मग मी दुसऱ्या दिवशी गेले, हिंदी पुस्तकं खरेदी केली, कारण तेव्हा मी बडोद्याला होते. तिथे त्यांना मी गोष्टी वाचून दाखवायला लागले, काही पौराणिक कथा वाचून दाखवायला लागले आणि जमेल तसं ज्यांना वॉकरवरून चालायला मदत करत होते, तसं मी त्यांना वॉकरवरून चालायला मदत करायला लागली. आणि त्यानंतर मुंबईला आले तेव्हा पण मला एक म्हणजे माझ्या याचाच घटक म्हणून एक आमच्या कॉलेजमध्ये एक शुक्ला म्हणून होते. त्यांची ज्ञानगंगा म्हणून पूर्ण भारतभर एक मोठी संस्था आहे. तेव्हा एवढी मोठी नव्हती, आता ती मोठी झाली आणि त्याच्यामध्ये दृष्टीहीन लोक म्हणजे इतके मोठ्या पदावर गेलेले होते, लेडीज आणि जेंट्स. म्हणजे त्यांना त्याचा काहीही फरक पडत नव्हता, खूप मोठमोठ्या पदांवर. तर त्यांच्यासोबत मी 4-5 वेळा गेले, तेव्हा मला तिथले त्यांचं टंकलेखन म्हणजे टाइपरायटर, ब्रेल लिपीतलं, पुस्तकं, गेम्स सगळं काही बघायला मिळालं आणि मी एक निश्चय करून टाकला, नाहीतरी आपल्याला काही करता येत नाहीच. मुलांमुळे म्हणा किंवा कौटुंबिक जबाबदारी म्हणा, आता मुलं मोठी झाली आहेत. तर मग मी तिथे लगेच एक फॉर्म भरून नेत्रदान माझं दान करून टाकलेले, की ॲटलीस्ट नंतर तरी कोणाला तरी ते कामी येईल आपल्या, या उद्देशाने मी ते केलं. आणि अचानक 9 वर्षापूर्वी मला मनुष्यमन माणुसकी या सेवाभावी संस्थेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. त्या आणि नुकतीच माझी आई गेली होती 2 महिन्यापूर्वी. त्यामुळे मी फार त्या शोकामध्येच होते, की माझं माहेर गेलं. पण मला असं वाटतं आईनीच ती एक सोय करून दिली, कारण मी या संस्थेमध्ये आली आणि मला सगळं मिळालं. माहेरपासून सगळं मिळालं. भाऊ-बहीण, मित्रमंडळी, जीवाभावाची बहीण मिळालेली. तर मला खूप आनंद वाटलेला त्यावेळी आणि या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय देशमुख यांनी फार मला मोलाचं मार्गदर्शन केलं. अमृताताईसारख्या ताईंनी मला खूप काही शिकवलं, की आपण काय करायला हवं, काय करतो आम्ही. आणि माझीच पहिली ॲक्टिव्हिटी होती रिडघर येथील आदिवासा पाडा इथे. रिडघर हे पनवेल माथेरान रोडवर आहे आतल्या साईडला. तर तिथे मी त्यांच्यासोबत गेलेले. पहिली ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मी फक्त बघितलं, की काय करतात, काय नाही. पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की त्या बाया येतात, घेतात आणि लगेच आपली वस्तू घेऊन पळून जातात. त्या थांबत नाही, बोलत नाही. त्यामुळे मला एक जरा कुतूहल वाटलं. पण नंतर मग जेव्हा यांच्यासोबत मी दर 2 महिन्यात तिथे जायला लागली, त्यांना आम्ही स्वावलंबन शिकवलं, बोलायला शिकवलं, स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं. त्यांच्यासोबत आम्ही दरवर्षी तीळ संक्रांत असो किंवा
नवरात्रातलं पूजन असो, हळदी-कुंकू त्यांच्यासोबत आम्ही हळदी-कुंकू पण करतो, भोंडला खेळतो आणि सर्व लहान मुलींना वगैरे त्यांच्या आवडीच्या वस्तू, वाण वगैरे देऊन आम्ही साडी-चोळी म्हणून ओटी भरतो. आता त्या लाजत नाहीत, तर आमची येण्याची वाट बघत असतात आणि फार त्यांना स्वच्छतेचं महत्त्व शिकवल्यामुळे ते आज स्वतः झाडं सुद्धा लावतात ते आता, कारण त्यांना वृक्षारोपणाचं आम्ही महत्त्व सांगितलेलं आहे. आणि तसंच गेली 8 वर्ष म्हणण्यापेक्षा माझ्या कामाची चिकाटी आणि समाजसेवेविषयीची तळमळ बघून संस्थेने लवकरच माझ्यावर सचिवपदाची जबाबदारी टाकलेली. तर गेली 8 वर्ष मी या सचिवपदावर कार्यरत आहे आणि संस्थेच्या मदतीने आजपर्यंत म्हणजे महिन्याला 1 ते 3 या ॲक्टिव्हिटीजप्रमाणे 150च्या वर आम्ही छोट्या-मोठ्या ॲक्टिव्हिटी संस्थेच्या सहाय्याने मी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. त्याचा मला खूप आनंद वाटतो. कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी होऊन मोलाचा हिस्सा दिलेला आहे. कारण इतकं सोपं नाही, कारण माझी तब्येत पण एवढी ठीक नसते. मला डॉक्टरांची परमिशन नाही, की तुम्ही जिना चढू शकता, चालू शकता. तरी पण मी 2-2 ट्रेन करून जाणार आणि येणार. घरून पण सगळ्यांचा सपोर्ट असतो मला. आणि मग आमच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये जास्तीत जास्त मुख्यतः वज्रेश्वरी येथील साईधारा अनाथाश्रम आहे, टिटवाळ्याचा बालकाश्रम आहे, वांगणीची अंधवस्ती आणि जिल्हा परिषद शाळा आहेत. आमच्या जे जास्तमध्ये आदिवासी पाडा आणि जिल्हा परिषद शाळा यांचा जास्त समावेश होतो, कारण त्या मुलांना आम्ही प्रोत्साहित करतो शिकण्यासाठी. तसंच तळेगाव येथील भिसे वृद्धाश्रम आणि मतिमंद बालकांचा आश्रम आहे. तर 2019 साली जेव्हा सांगली येथे महापूर आलेला, भयंकर तिथे नुकसान झालेलं होतं त्या गावाचं. तर त्या गावामध्ये आम्ही गेलेलो. हरिपूर नावाचं गाव आहे. त्या गावाला कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा वेढा आहे. तर जेव्हा ते पुराचं पाणी गावामध्ये शिरलं, गावकरी तर जेवढे ज्यांना शक्य होतं ते दूर डोंगरावर वर जाऊन पळून त्यांनी आश्रय घेतलेला. पण जे नव्हते ते तिथेच राहिले आणि त्यांचं फार हाल झालेत. तर आम्ही 8-10 दिवसानंतर थोडंसं ओसरू दिलं ते. म्हटलं बघूया आपण काय आहे. आम्ही तशी व्यवस्था करून ठेवली होती. आणि त्यानंतर आम्ही त्या गावात गेलो. अक्षरशः हाल बघवायला होत नव्हतं, एवढं सगळीकडे दुर्गंधी, सगळीकडे घाणीचं साम्राज्य आणि प्रत्येक घरी जाऊन आम्ही सगळ्यांच्या आस्थेने चौकशी केली. कोण शाळेत आहे, कोण कॉलेजमध्ये आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी शाळा असेल, कॉलेज असेल त्याप्रमाणे दप्तर, जेवढं काही कॉलेजचं सामान, शाळेचं सामान देता येईल तेवढं दिलं आणि त्यांना धान्यसुद्धा दिलं. म्हणजे एकेका घरी 2-2, 3-3 फूट उंचीचे मातीचे ढिगं पडले होते आणि रस्त्यानी सगळे त्यांनी आपले महत्त्वाचे कागदपत्र म्हणा, जे काही असेल देवाची पुस्तकं, असे सगळे असे वाळायला टाकलेले होते. त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. कपडे सुद्धा घालायला नव्हते. कोणीतरी आणून दिले होते ते घालत होते. पण आमचं त्यांना इतकं अप्रूप वाटलं, कारण जे कोणी यायचे ते गावाच्या वेशीवर ट्रक उभे करून सामान देऊन निघून जायचे, कारण गावात कोणी यायला नव्हतं बघत. तर त्यांना खूप छान वाटलं, की आम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांच्या आस्थेने चौकशी करतोय. तसंच जेव्हा पुलवामामध्ये आतंकवादी हल्ला झाला, पुलवामा हल्ला जेव्हा झाला त्यावेळी आपले महाराष्ट्रातील 2 जवान शहीद झालेत. एक सांगलीचे आणि एक जळगावचे. तर आम्ही सांगलीमध्ये जेव्हा गेलो, तेव्हा तिथले हाल बघवले जात नव्हते. घरी गेलो तेव्हा त्या माऊली, ज्या वीर होत्या त्यांच्या वीरपत्नी आणि त्या माऊली खूप बघून म्हणजे अगदी खूप अंगावर काटे येत होते. पण त्यांचं जेव्हा आम्ही बघितलं, की घरामध्ये बरीच लोकं आहेत, तर लगेच आम्ही निधी गोळा केला होता, तो त्यांनी आम्ही हाफ-हाफ याच्यात हे केलेला. अर्धा मुलाच्या आईला चेक द्यायचा आणि अर्धा पत्नीला द्यायचा, जेणेकरून नंतर त्यांच्यामध्ये भांडण नको. तुला मिळाला, मला नाही मिळाला, तुम्हाला मिळालं, मला नाही मिळालं. असं करून आम्ही ते चेक त्यांना दिलेले. कारण आम्ही कुठेही गेलो, तरी आम्ही स्वतः जातो. कोणाच्या हस्ते आम्ही पाठवत नाही. आमचा इतका ट्रान्सपरन्सी कारभार आहे, एकेका रुपयाचा आम्ही हिशोब ठेवतो, कारण सर्व पैसा आमचाच आहे. आमच्या संस्थेमध्ये 50च्या वर आज लोकं आहेत आणि अशा वेळी देणगी देणारे पण बरेच आहेत. स्वहस्ताने, सढळ हस्ताने देतात. काही-काही जण अगदी महिन्याला ठराविक देतात, कारण त्यांना माहिती आहे यांचा ट्रान्सपरन्सी कारभार आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वास आहे. शहापूर येथील अल्यानी शाळेमध्ये सुद्धा आम्ही गेली 6 वर्ष जातोय. त्या मुलांना आम्ही कसं प्रोत्साहित करायचं आणि त्यांचं कसं हे करायचं, त्यांना उत्तेजन द्यायचं, या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडून भरपूर स्पर्धा करून घेत असतो, बक्षीस देतो. कलागुणांना वाव मिळावा यासाठी खूप प्रयत्न करतो. मध्यंतरी आम्ही त्यांच्यासाठी किल्ला स्पर्धा घेतलेली होती. सर म्हणाले, "किल्ला स्पर्धा आजपर्यंत अशी कोणी घेतली नाहीये." किल्ला स्पर्धा ठेवली आणि एक अट अशी ठेवली होती आम्ही, की तुम्ही जो काही किल्ला बनवाल, त्याचा तुम्हाला पूर्ण इतिहास, त्याबद्दलची सगळी माहिती, कोणी काबीज केला, कसा काबीज केला, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जेणेकरून त्या मुलांचा त्या दृष्टीने अभ्यास पण होईल. आणि ते मुलं तयार झाले. जवळपास 150च्या वर मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. प्रत्येकाने 5-5, 10-10चे गट बनवून किल्ले बनवले.
त्यांना इतका आनंद झाला ते बघून खूप. त्यानंतर आम्ही त्या मुलांना स्पीच पण ठेवतो त्यांच्यासाठी, की तसं कसं त्यांचा अभ्यासात ते प्रगती करू शकतील. तसंच अभ्यासातून थोडं नैराश्य टाळण्यासाठी त्याच ह्याच्यात राहून हे बोर होण्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी मध्यंतरी जादूचे प्रयोग पण ठेवलेले, जे आज कोणी करत नाहीत, ते आम्ही त्यांच्यासाठी ठेवले. त्यांना फार आनंद झालेला. तसंच त्यांनी आम्हाला सुचवलं, एक सावर्देवला एक शाळा आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. आम्ही जेव्हा गेलो तिथे एक सर नुकतेच 2-3 महिन्यापूर्वी रुजू झालेले होते. ते म्हणाले, "मॅडम, मी इथे आलो आहे, पण 2 महिनेच राहून मला इथे काही कळत नाहीये, कारण इथे वॉशरूम नाहीये." गेली 7 वर्ष इथे एक मॅडम होत्या, त्या विदाऊट वॉशरूम कशा राहिल्यात, मला आश्चर्य वाटतंय. बापरे! ऐकूनच सर्कन काटा आला अंगावर. तिथे 1 ते 6 पर्यंतचे वर्ग आहेत. लगेच आम्ही तिथे एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी स्वच्छतागृह बांधून दिले आणि हाकेच्या अंतरावर तानसा धरण आहे, पण त्या गावात बिलकुल पाणी नाहीये. मग शेवटी आम्ही बोरवेल बांधायचा विचार केलेला. बोरवेल बांधायला घेतली. 2 बोरवेल आमच्या फेल गेल्या. 3ऱ्या बोरवेलला पाणी लागलं. मग त्याचं आम्ही उद्घाटन केलं. ते उद्घाटन करून जेव्हा पाणी सोडलं, पूर्ण ग्रामस्थ गोळा झालेली होती आणि मुलं. इतका तो पाईप धरून पाणी घेऊन इतके नाचलेत ना, तो हर्ष बघून असं वाटलं की नाही कुठेतरी आपण करतोय काहीतरी. आम्हाला खूप आनंद मिळतो म्हणजे असं करायला. आणि मग तिथूनच कळलं की या पाड्यामध्ये अजून 2 आदिवासी पाडे आहेत. एक आहे चिंचेचा पाडा आणि एक आहे नांदगाव. तिथे सुद्धा आम्ही जेव्हा बघितलं की मुलं अनवाणी पायाने फिरतायत, त्यांच्याजवळ चपलाच नाहीत. सर म्हणाले की यांच्याजवळ चपला वगैरे पण नसतात. मग पहिले आम्ही या तिन्ही शाळेतल्या मुलांना सँडल्स दिले 12 महिने चालणारे आणि रेनकोट्स दिले आणि प्रत्येक शाळेमध्ये आम्ही एक स्मार्ट टीव्ही संच दिला, जेणेकरून मुलांना शिक्षणाची गोडी लागेल आणि ते हजर राहतील. आणि आजही सर सांगतात, तुमच्या टीव्हीमुळे मुलं गैरहजर मुळीच राहत नाही. इथे येतात, छान-छान गाणी शिकतात. कसं बोलायचं, कसं नाही, सगळं आम्ही टीव्हीवरच त्यांना शिकवतो. तर हे ऐकून बरं वाटतं. तसंच तेव्हा आम्हाला एक खर्डीच्या शाळेतल्या मॅडमनी म्हणे, "मॅडम, आमच्या शाळेमध्ये पण येऊन बघा." तर खर्डी हे आडगावपासून फार दूर आहे. जवळपास 1-1.5 तास जीपने जायला लागतो, कारण तिथे दुसरं व्हेकल कुठलेही जात नाही. ते जातात ते मोटरसायकलने वगैरे असं जातात. कारण इतका तो उंच सखल भाग आहे ना, पूर्ण दगड-धोंड्यांनी भरलेला, म्हणजे तो सरळ जातच नाही. जिथे कोणाला त्रास असेल तो तर अगदी तिथे आजारीच पडेल. आणि पावसाळ्यात पूर्ण 3-4 जे ओढे आहेत ते पूर्ण भरून वाहत असतात, दुथडी भरून. तर तिथे आम्ही गेलेलो कसं तरी. तिथे पण आम्हाला लक्षात आलं, की मुलं अनवाणी पायाने फिरतायत. पहिले आम्ही त्यांना तिथे सँडल्स घेऊन दिलेल्या. मग त्यांना रेनकोट्स दिले, कारण टीचर म्हणाल्या, "आमच्या मुलांना रेनकोट्स नाही मॅडम, रेनकोट्स द्या." तर रेनकोट्स दिले. आणि असं लक्षात आलं, की तिथे पावसाळा असल्यामुळे ते लोकं बाहेर जाऊच शकत नाही कुठे. त्यांचा रोजीरोटीचा खूप प्रश्न आहे. तर मग ते काहीही म्हणजे नाईलाजाने तिथे डबक्यांमध्ये जे बेडूक वगैरे असतात, ते पकडून खातात. म्हणजे मनात नसताना सुद्धा, कारण त्यांना पोट भरायचं असतं. खूप खूप वाईट वाटलं. म्हणजे लगेच आम्ही त्यांना पावसाळ्याभर पुरेल असं आम्ही दरवर्षी त्यांना धान्य देतो. आणि धान्य तर दिलंच, पण मग सगळ्या मुलांना, शाळेतल्या सगळ्या मुलांना आम्ही नॉन-व्हेजचं जेवण दिलं. मुलांसोबत आम्ही ग्रामस्थांना पण 2 वेळा पूर्ण नॉन-व्हेजचं जेवण दिलं. आज त्यांचे आशीर्वाद आहेत. आम्हाला आशीर्वाद नको, आम्हाला फक्त त्यांचा आनंद बघायचा आहे. आशीर्वाद तर असणारच आहेत. या आणि अशा अनेक कार्यांमुळे ना, आम्हाला प्रकाश आमटे संस्थानाकडनं श्री तुषारजी गांधी यांच्या हस्ते फेब्रुवारी 2023 ला नवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. ही आमच्यासाठी खूप अचीव्हमेंट आहे, खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आणि जेव्हा आणि मी तर असंच म्हणेल, की या सगळ्यांमुळे मला खूप आनंद तर मिळालाच, आत्मिक समाधान पण मिळतं आणि मुख्यतः जो माझ्या तब्येतीमुळे मी आत्मविश्वास गमावला होता, तो मला यापासून परत मिळालेला आहे माझा आत्मविश्वास, की मी काही करू शकते. नुसते तब्येतीच्या कुरकुरी करण्यात काहीही अर्थ नाही. आणि आमची ही जी वारी आहे समाजसेवेची, ही अशीच अखंड चालू राहणार आहे. घेतला वसा तो टाकून देणारच नाही, शेवटपर्यंत निभावणार आहे. आणि माझ्या मते आपण समाजासाठी काही मोठं करत जरी नसेल ना, तरी दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात आपण 1 मिनिटाचा का आनंद जरी देऊ शकलो, तरी ती एक समाजसेवाच होईल. धन्यवाद.